पण आज मुद्दामून मी इकडे आलेलो आहे सोलापूरमध्ये. अमरसाठी तर आलोयच, पण महाविकास आघाडीसाठी सुद्धा आलोय. आणि मला इथल्या खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत सोबत. जरा थांब रे दादा, एकदम जोशात नको येऊ, जरा थांब, जरा थांब. सगळ्या आपल्या मित्रपक्षांना सांगायचे की आपण एक मोठं स्वप्न बघतो आहोत, महाराष्ट्रासाठी बघतो आहोत, महाराष्ट्र स्वावलंबी करण्यासाठी बघतो आहोत, महाराष्ट्र सामर्थ्यवान करण्यासाठी बघतो आहोत. अशा वेळेला कोणत्याही अपक्षाचं मांजर आडवं जाऊ देऊ नका. कारण मतांमध्ये जर फूट झाली, मी त्यांच्यासारखं नाही बोलत बटेंगे तो कटेंगे, नाही. कोणी कोणाची हिंमत आहे कापायची? आम्ही आहोत ना इकडे. पण इकडे त्यांनी जर कोणी उभे केले असतील आपली मतं कापायला, तर अशाला आता अजिबात भूलू नका. आता मशाल हाती घेतले ना, तर मशाल हाती घेतल्यानंतर मशालच हातामध्ये घ्या. कारण नाहीतर हे जर का इकडे फुटले तर पुन्हा डोक्यावर कोण बसणार? हेच. मग हाच करंटा कारभार कोणामुळे होईल? आपली मतं जो फोडेल त्याचं हे पाप असणार आहे. म्हणून हे मतं फाटाफुटीचं राजकारण मी अगदी काँग्रेसला सांगतोय, राष्ट्रवादीला सांगतोय, तुम्ही सगळे सोबत आहात. पण जसं दोन्हीकडचे खासदार, आम्ही कोणत्या पक्षाचं आहे ते न पाहता माझ्या शिवसैनिकांनी काय जे असेल ते तन मन धन अर्पण करून आपले दोन्ही खासदार आणले आणि मोठा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळवला. आज मला तीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे. सगळेजण येत आहेत, कामं करतायत, पण अजूनही अगदी आत्ता प्रणिती नाही आहे. आता प्रणितीला सुद्धा मी सांगणार आहे की तू सुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस. कारण मी स्वतः प्रणितीताईच्या प्रचारासाठी आलो होतो ना. तुम्ही सगळे होतात. सुशील कुमारजी घरी आले होते, त्यांनी मला विनंती केली. आणि सुशील कुमारजी म्हणजे आपल्या शिवसेना प्रमुखांचे जुने मित्र. मी आपल्या उमेदवाराच्या 2-3 सभा सोडून मुद्दामून मी प्रणितीताईसाठी आलो होतो. आता प्रणितीताईला सुद्धा मी सांगतोय, तिला आज इकडे नाही, ती मला वाटतं विदर्भात आहे, की प्रणितीताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केलंय, आता तू यांच्यासाठी मेहनत कर. कारण जर काय आपल्याला आघाडी म्हणून नातं टिकवायचं असेल आणि ह्या नतद्रष्ट भाजप आणि त्यांच्या युतीला आपल्याला हद्दपार करायचं असेल, तर आता ही एकजूट जी झालेली आहे त्या एकजुटीमध्ये कुठेही आता तूट फूट असता कामा नये.